आता रात्रीचे 7:45 वाजले आहेत. 7:45 वाजले तरी मनसरमधली ही नगरपंचायत आहे अशा पद्धतीने चालू आहे. नक्की काय झाले, कशा पद्धतीने या ठिकाणी एक 150 ते 200 कार्यकर्ते नगरपंचायतमध्ये आलेले आहेत. काय परिस्थिती आहे, काय घटना आहे, एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमली आहे, काय परिस्थिती आहे आपण या ठिकाणी पाहू. वाजलेले आहेत आणि नगरपंचायत या ठिकाणी चालू आहे. नक्की एवढ्या उशिरापर्यंत नगरपंचायत का चालू आहे, आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्याला विचारूया त्यांची काय बदलेली आहेत. नगरपंचायतमध्ये तुम्ही आज सगळ्या मोठ्या संख्येने आले आहात, नक्की काय घटना आहे? जे अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे मनसरच्या चावडी चौकामध्ये, तर त्या संदर्भात आम्ही ॲडिशनल साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, मनसरचे PI आणि CO साहेब यांच्याबरोबर चर्चा करून ते जे अनधिकृत बांधकाम चालू आहे ते बंद करण्याची आम्ही त्यांना विनंती केली. त्या विनंतीप्रमाणे त्यांनी सांगितलं की ते COच्या अधिकारात येते, नगरपंचायतच्या अधिकारात. तर त्यांनी ते आता काम पत्र काढले की ते काम बंद करावं म्हणून. तर आता ते नगरपंचायतच्या अधिकारात असल्यामुळे नगरपंचायत ते काम बंद करेल. आता या ठिकाणी काय अधिकारी आहेत का, काय काय चर्चा झाली तुमच्या अधिकाऱ्यांची? हो आहे ना, त्याचं पत्र बी आहे, ते पत्र बी दाखवतो मी तुम्हाला. त्यांनी पत्र केलेलं आहे की सदरचं जे काम मनीष बाळासाहेब इंदोरे यांना जे केलेलं आहे त्यांच्या नावाने टेंडर, तर त्यांना रितसर हे केलेलं आहे आणि प्रति जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मनसर यांना पत्र केलंय की सदरचं काम आम्ही जे ठेकेदार आहे त्यांना बंद करायला सांगितलं. ठेकेदारांना ते पत्र दिलंय का, काय दिले ना, ते पत्र दिले त्यांना. आता पुढे परिस्थिती काय, ते नक्की काम बंद झालंय का, काय सांगा? नाही, आता तर अजून तर पत्र म्हणजे ठेकेदारांना दिले, त्याच्यानंतर ते पोलिसांना जाईल आणि त्याच्यानंतर नगरपंचायतच्या अधिकारात आहे, नगरपंचायत ते जाऊन बंद करेल. आता हे जे झालं आपला त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू आहे, मात्र त्या नगरपंचायतीने त्या ठिकाणी बांधकाम करायचं ठेका दिलं, टेंडर होतं बरोबर. म्हणजे अनधिकृत कसं आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालं होतं, काय सांगा? याचं मुळात 60 लाखाचं टेंडर निघालं होतं, पण त्याच्या व्यतिरिक्त CO साहेबांचं म्हणणं आहे की जे काम आता सध्या स्थितीत जे करतायत, जे कॉलम भरायचं, तर ते आमच्याकडे नाही, ते त्यांचं करतात ते, असं CO साहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे ते पोलिसांच्या समोर आणि प्रांत साहेबांच्या समोर ते स्वतः बोललेले, त्याचाच रेफरन्स देऊन ते आता ते पत्र देतात. आता नक्कीच हे जे काम चालू ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे का, आणि गरजेचं आहे तर का? नाही, गरजेचं आहे किंवा नाही हे आता तुम्ही प्रशासनाला विचारा. कारण आम्हाला तिथं काही गोष्टी आढळल्यानंतर आम्ही तक्रारी केल्या, त्यानंतर आता हा सगळा अधिकार नगरपंचायतने तुम्ही विचारा त्यांना, अधिकारी आहे तिथं, त्यांना विचारा ते काम बंद करावं की नाही करावं, ते त्यांच्या अखेरीत येते. आता सध्या जर काम बंद झालं तर त्याच्यामध्ये काय पुढं असेल किंवा त्याचा फायदा काय होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, फायद्या तोट्याचा विषय नाहीये. आमची मागणी काय आहे, पुरातत्व विभागाने तिथं यावं, सविस्तर तिथं सगळं सर्चिंग करावं आणि तिथं काही पुरावे भेटतात की नाही भेटतात हे त्यांनी पाहावं. काही पुरावे भेटले तर ते त्यांनी तसा अहवाल द्यावा आणि नाही भेटले तर तसा अहवाल द्यावा. कुठं असं बोललं जाते का त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं होतं आणि तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः प्रथमदर्शन दाखवलेलं आहे का, त्या ठिकाणी काही नाही म्हणून असं बोललं जाते का? त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं, पण त्या ठिकाणी आता सध्या स्थित मंदिराच्या अवशेषाच्या वर जे अवशेष असतात, जे वीट बांधकाम पुरातन, तर सध्या फक्त एकच दिसते. त्याचं जर खोदकाम पुरातत्व विभागाने केलं तर ते व्यवस्थितपणे ते दिसून येईल सगळं, आणि ते दिसल्यानंतर पुरातत्व विभाग आणि महसूल ते करतील ते त्यांचं काम. तुमचं नाव सांगा, पद सांगा. मी प्रमोद बांधकिले, हिंदुत्ववादी कार्यकर्ता. पाहू शकतो की आता 8 वाजले आहेत, मात्र तरीही पूर्ण नगरपंचायतीमध्ये काम चालू आहे. एक प्रकारे अशा पद्धतीचं या ठिकाणी काम चालू आहे. एखादं काम बंद करण्यासाठी एवढ्या मोठ्याने जनसमुदाय आले पहिलीच वेळ, काय सांगा? आता पत्र तर भेटलेलं आहे काम बंद करण्यासाठी, तर काम बंद नाही झालं तुमचं पुढचं का पाऊल काय असणार? तर आम्ही सर्वांमध्ये ठरवू काय करायचं ते. आता पत्र जाऊन त्यांना गेलं नाही, पत्र गेल्यावर ते काय निर्णय घेतात त्याच्यावर आमचा निर्णय ठरवला. तुम्ही त्या ठिकाणी गेले होते का, काय दिसलं तुम्हाला, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी, काय वाटतं?
तिथं भुयार दिसते. आता पण आपण फोटोमध्ये सगळ्यांनी पाहिलं, व्हिडिओमध्ये पण पाहतोय. त्या भुयारामध्ये काय आहे, ते शासनाने ते काढावं आणि जनतेसमोर दाखवावं त्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे तुमची एकंदरीत मागण्या काय याच्यामध्ये? ते भुयार ओपन करावं, त्याच्यामध्ये काय आहे, काय इतिहास पण दडला असू शकतो, ते ओपन करून दाखवा, आमची एवढीच मागणी आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्या ठिकाणी आलेल्या लोकांना त्या ठिकाणी काय आहे ते दाखवलेलं आहे, तसं काही त्या ठिकाणी दिसत नाहीये, पण मात्र विरोध होतोय. काय सांग? मुळात त्याला जागा किती बघायला आता त्या भुयाराला? काही अर्धा फूट. एक बाय एक बाय मध्ये आपण किती बघणार ना, त्याच्यामुळे ते ओपन केलं अख्खं काय ते दिसन ना. अर्ध्या फूट जागेत किती आपण बघणार नाही, खाली अंधार पण आहे, तर ते अख्खं ओपन केलं प्रकाश पडन आणि सगळं ओपन होईल ते. हो, तुमचं असं म्हणणं एकंदरीत अहवाल तयार होईपर्यंत ते काम थांबवा असं तुमचं म्हणणं आहे. नाही थांबलं तर काय करणार तुम्हाला? काय आमची रणनीती ठरवून आम्ही कार्यकर्ते बसून ठरवू पुढे काय करायचं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जमलेल्या सर्व युवकांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं. ही कदाचित पहिलीच वेळ असेल का 8 वाजेपर्यंत नगर पंचायत अजूनही काही आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. नक्की भाऊ, आता तुम्ही या ठिकाणी आलात, काय आश्वासन मिळालं तुम्हाला नगरपंचायतीतर्फे आणि या ठिकाणी कुणी तुम्हाला काय आश्वासन काय सांगा? आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकाळी PI साहेबाचं सांगण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यानंतर ॲडिशनल SP साहेब होते, प्रांत साहेब होते, CO होते, तहसीलदार वगैरे सर्व अधिकारी होते. आणि तिथं चर्चा झाल्यानंतर तिथं असं सांगितलं गेलं की आता सध्या जे वरचं काम आहे किंवा तिथं जो वाद झालाय त्याच्यामुळं सध्या ते वरचं कॉन्क्रीटचं काम पडावं नाही म्हणून एक लोखंडी स्ट्रक्चर तात्पुरतं ते लावण्यात यावं. आणि ते नंतर पुरातत्व खाता असन किंवा मग कोर्टातून जो निर्णय होईल कोणाच्याही बाजूने त्यांना तो निर्णय मानावा लागेल. बरं, ते झाल्यानंतर परत 4 वाजता पंचनामा झाला. पंचनाम्यामध्ये सध्याची परिस्थिती ते पोलिसांनी पाहिली, शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिले, तसे पंचनामा आमच्या सह्या घेतल्या. आणि सह्या घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिथून निघून आलो त्याच्यानंतर आता कॉन्क्रीटचं काम करायचं चाललंय, कॉलम भरायचं काम चाललंय, रात्रीचं चाललंय. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या ठेकेदाराने एजन्सीतले तो न करता तिथं भलतीच माणसं ते काम करतात. तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला फोन केलं, कंकाळ साहेबांना फोन झाला माझा. त्या कामाच्या विकास कामाच्या ठेकेदाराशी तुमचा संपर्क झाला का? हा, विकास कामाच्या ठेकेदारांसंग आमचा संपर्क झाला. त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते आमच्या याच्यामध्ये नाही, म्हणजे एस्टिमेटमध्ये नाही, आणि ते काम आम्ही करीत नाही. जे काम चालू आहे ते एस्टिमेटच्या बाहेरचं काम आहे आणि त्याला कोणतीही परवानगी नाही, असा विषय झाला. हे जे काम करते कोण करतं त्या ठिकाणी आता एवढं संध्याकाळी? आता तिथं मुस्लिम समाजातले काही लोक हे तिथं ते काम करतात, म्हणजे कोणतीही परवानगी न घेता, असा विषय आहे. ठीक आहे, आता त्या ठिकाणी तुम्ही गेले पंचनाम्याला, काय दिसलं? तमाम जनतेला हे जाणून घ्यायचं का ते नक्की परिस्थिती काय होती, काय फरक आहे? आता तिथं अशी परिस्थिती होती की अंदाजे 10 फुटाच्या वरती एक बांधकाम आहे आणि बांधकामाच्या खाली आपलं पूर्वीची जी देवळं असतात, देवळावरची राऊंड साईजची देवळी असती, एक 3 फुटाची 5-6 फुटा रुंद असते, तशी एक देवळी आढळून आलेली आहे. तर आमचं म्हणणं काय होतं, आजूबाजूचा एरिया साफ करा, अजून काही देवळ्या सापडतात का ते बघा. आणि ते जर त्याचं पुरातत्व खात्याने संशोधन केलं, त्याची कार्बन टेस्टिंग केली आणि कोर्टात गेलं आणि ज्यांच्या बाजून निकाल होईल त्यांचं सापडलं त्यांचं, आमचं सापडलं आमचं. पण ह्या गोष्टी करायला सुद्धा त्या व्यक्ती तयार नाहीत. ते काय बोलतात की आमची तिथे कब्र आहे. बरं, तुमची कब्र आहे तर तुमची 100 माणसं रोज त्या कबरीवर पाय देऊन वरती जातात. येत आता तुम्ही पाहता, इथले सगळे पत्रकार इथलेच आहेत, त्याने तुम्ही पाहता ना तिथंच पायऱ्या होत्या त्या कबरीवर, आणि कबरीवर ही जाऊन रोज पाय देतात. हे विसंगत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूची जेवढी घरं आहे, भौगोलिक परिस्थिती, ते सगळे हिंदू राहतात. मागं मंदिर आहे, पुढे सगळे हिंदूंच्या वस्त्या आहेत आणि हिंदूंची सगळी घरं ही जमिनीपासून एखाद्या फुटा उंच आहे. तर मग हीच वास्तू कशी काय 14 फूट उंचावा? आणि त्याच्यानंतर हिंदू स्थापत्य कलेमध्ये जसं 3 फुटाची देवळी असते, ती देवळी कशी काय सापडल्यानंतर जो शासनाचा निर्णय तो आम्हाला मान्य राहील. ज्या ठिकाणी हिंदू दावा करतात की त्यांच्या पूर्वजांचं वास्तू असावे, त्या पद्धतीने मुस्लिम समाजही त्यावर दावा करतो की आमच्या पूर्वजांचं वास्तू असावे, ते पण ठीक आहे. मात्र हे सगळं होत असताना कुठंतरी ती जे बांधकाम आहे ते जुनं बांधकाम झालेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या मंदिराचं दर्ग्याचं जे असेल ते जर तिथं जर सपोर्ट दिला नाही तर ते बांधकाम ढसळून मोठी दुर्घटना होऊ शकते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय सांगा, जर त्या ठिकाणी सपोर्ट लावला नाही तर? ऐका ना, त्या ठिकाणी आता ज्यावेळेस प्लॅन एस्टिमेट झालं, प्लॅन एस्टिमेट मध्ये असेल ना तिथं कॉलम, प्लॅन एस्टिमेट मध्येच कॉलम नाहीये. मग आता तुम्ही काय आग्रह धरताय कॉलमचा? प्लॅन म्हणजे ज्यांनी प्लॅन बनवलाय ते येडे आहेत का? म्हणजे शासकीय अधिकारी असेल, नगरपंचायत असेल, त्यांचे इंजिनियर असेल, यांनी प्लॅन बनवला, त्यात कॉलम कुठेही नाहीत.
त्यांनी त्या पद्धतीनेच बनवलंय ना. तर असं बनवले पहिल्या वरचा स्लॅब टाकायचा आणि मग खालून कॉलम लावायचे. आता हा प्रकार तसाच आहे, पहिला स्लॅब टाका मग कॉलम लावा. तुमची अंतिम मागणी काय आहे आणि आता यांच्या नगरपंचायतीला शेवटचा आश्वासन काय मिळालं आहे? आम्ही ज्यावेळेस सकाळी होतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन भेटलं होतं की हाय सदरचं काम हे थांबवण्यात येईल, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही किंवा जोपर्यंत पुरातत्व विभागाचा निकाल येत नाही तोपर्यंत काम थांबवण्यात. परंतु त्यांनी फक्त शंका एक उपस्थित केली, भविष्यात जर काही झालं तर हिंदू समाजाने त्याला सहकार्य केलं आणि बोललं की टेंटेटिव्ह स्वरूपात 2 खांब लोखंडी पिलर ते काही लगेच तयार होतात, 1 तासामध्ये लागतात ते, पण पक्क बांधकाम नाही. आणि ह्यावेळेस त्याची तुमच्या सगळ्या समाजाची त्याला मान्यता आहे का? दोन्ही आमच्या हिंदू समाजाची त्याला मान्यता होती अख्खी. आणि त्याच्यानंतर जाऊन तिथं पंचनामा झाला होता. पंचनामा झाल्यानंतर मग त्यांनी कॉन्क्रीटचं काम चालू केलं. कॉन्क्रीटचं काम चालू केल्यानंतर माझा PI साहेबांना फोन झाला. PI साहेबांनी सांगितलं तुम्ही CO साहेबांसंग बोला. नक्कीच. आता मंच नगरपंचायतीमध्ये 8 वाजता PI साहेब आले, काय घटना आहे आपण त्यांच्याकडे पाहू. आम्ही शांत बसतो, आम्हाला हे करा, तुम्ही लावले जाणार घ्या, शांततेत बसतो आम्ही. आणि तुम्हाला आमचं काय करायचं ते करा, पोलिसांना सांगतो घ्या. आमच्या गुन्हे दाखल करायचे साहेब, तुम्हाला गुन्हे दाखल करा, लाठी हल्ला करायचं लाठी हल्ला करा, काय करायचं ते करा. आम्हाला आमचा आरोप काय ते सांगा, काय आरोप आहे आमचा? तुम्ही दुपारपासून तुमचा 5 वाजेपासून बसून ठेवला तुम्ही आम्हाला, आमचा आरोप काय? दिशाभूल करताय सगळे. साहेबाला बोलून दे. साहेब बोला 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 सांगा. अजिबात आवाज करू नका रे. मला सही शिकण्याची सगळं डॉक्युमेंट पाहिजे. काम थांबवणारच. आता काम थांबवलं का बोला. आम्ही तिकडे जाऊन नाही मग ऐका 2 मिनिटं ऐका. थांबा 2 मिनिटं थांबा. साहेब आपली मिटिंग झाली बरोबर, सकाळी मिटिंग झाली, त्याच्यानंतर मी त्यांनी काम चालू कसं काय केलं याचा आम्हाला उत्तर तू दोघांनी द्या. थांबा 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 उत्तर घेऊ. मला नगरपालिकेने आता पत्र दिलेलं बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सर्व कामकाज आपण पुढच्या काही दिवसांसाठी आपण बंद करू. जोपर्यंत तुम्हाला पण संधी त्याच्यामध्ये जर आपल्याला काही दाद वगैरे मागायची असेल साहेब ऐका ना, परत सांगतो मी, ते आम्ही करणारच आहे. ते विषयांतर करू बंद करा. मूळ विषय बंद करण्याबाबत मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या लक्षात येत नाही की अडचण आहे. साहेब 4 वाजता आम्ही इथे जाणत घ्या. शिव साहेबांना 10 वेळा फोन केला मी. आपली मिटिंग साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मिटिंग मध्ये मी तुम्हाला एकटा येऊन भेटून काय उपयोग नाहीये.
कंटिन्यू तुम्हाला सांगतोय ना, ह्या ज्या आता चर्चा आपण करतोय ना, या सगळ्या चर्चेसाठी वरिष्ठांशी बोलणं, बाकीच्यांशी बोलणं, हे करून इथे यावं लागतंय. माझा एकट्याचा निर्णय नसतो. तुमचं जे म्हणणं नाही की तुम्ही एकटी थांबू शकता, तुम्ही एकटी थांबू शकता, असं नाहीये. प्रशासन म्हणजे सगळे विभाग मिळून आहेत. किती वेळेस आपलं बोलणं चालू आहे कंटिन्यू? साहेबांशी बोलणं चालू आहे. साहेब काय म्हटले, आमचा विषय त्याच्यात नाही, ते फक्त ऐका, ते मला काय म्हटले, तो विषय फक्त नगरपंचायतचा आहे. तुमचा ना किती वेळेस बोलणं चालू आहे? मांडवे साहेबांची मला 2 वेळा फोन तुमची जी मागणी आहे ना, तुमच्या मागणीच्या या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी जे बोलणं गरजेचं आहे, ती पार्श्वभूमी पूर्ण तयार करून सगळ्यांशी बोलून नंतर आम्ही इथं आहोत. तुम्हाला जे वाटते का आम्ही निवांत बसलोय, तुम्ही तर असं नाहीये. कंटिन्यू सगळे फोन चालू आहेत. तुम्ही मला राणे साहेबांशी बोलणं करून केलं, मी वैयक्तिक त्यांच्याशी 2दा बोललोय अगोदर, साहेबांशी सुद्धा बोलणं झालंय. असं नाहीये तुम्हाला आम्ही टाळतोय किंवा काय, फक्त योग्य सगळ्यांशी कानावर घालून निर्णय घेणं हा पार्ट याच्यामध्ये आहे. साहेब व्हायचं काय तुम्ही जे म्हणताय काम करायला नाही सांगितलं, मग काम व्हायचं कारण काय? दुपारच्या मीटिंग मध्ये काय ठरलं होतं हे मी बोलण्यापेक्षा इथं साहेब आहेत, बडगुजर साहेब आहेत, PI साहेब आहेत. मी जर बोललो तर तुम्हाला वाटेल की मी बाजू एखाद्या ह्याची लावून धरतोय, असं अजिबात नाहीये. साहेब बोलतील, तुम्ही स्वतः होता. बडगुजर साहेब सांगतील सगळ्यांनी मिळून काम करायचं असतं. सगळ्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेणं अपेक्षित होतं, म्हणून सगळ्यांनी चर्चा करत होतो. सगळं तुमचं म्हणजे काय होतं, जबाबदार संस्था तुमचीच आहे ना. वळसे साहेब जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय का? सगळ्या विभागाची चर्चा करून सगळ्या विभागाची चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे, का एका व्यक्तीने निर्णय घ्यायला पाहिजे? घटना घडली कधी साहेब? घटना काल घडली. घटना घडल्यानंतर तुमची मंडळी जागेवर गेली, परिस्थितीची पाहणी केली, परिस्थितीचं गांभीर्य तुम्ही पाहिलं. संध्याकाळी मी पोलीस स्टेशनला होते. सगळ्या कार्यकर्त्यांची, रात्री जेवढे कार्यकर्ते होते, आम्ही सांगितलं की आमच्या बाजूने हिंदू मुसलमान हा वाद नाही, आमच्या बाजूने कुठलाही आम्हाला तणाव तयार करायचा नाही, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट करू द्यायची नाही, आमचं 100% प्रशासनाला सहकार्य आहे. रात्रीची भूमिका अशी होती की तुम्ही त्याच्यातलं परिस्थितीचं गांभीर्य पहा, प्रांत साहेबांना घ्या, ऍडिशनल एसपींना घ्या, DYSPींना घ्या, आणि तुम्ही जागेवर त्याची पाहणी करा, त्याचं गांभीर्य पहा. गांभीर्य पाहिल्यानंतर आपण निर्णय घेऊया. तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की आम्ही तोपर्यंत कलेक्टर साहेबांना एक पत्र देतो. कुठलं पत्र? की जोपर्यंत त्याची आर्किओलॉजिकल सर्व्हे करून काही पाहणी होत नाही, त्याची प्रोसिजर होत नाही, तोपर्यंत तुम्ही काम बंद ठेवा. त्या भूमिकेतून तुम्ही सकाळी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर कालचा अख्खा दिवस सकाळची पाहणी केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. या मधल्या कालखंडामध्ये तुम्हाला जी चक्र फिरवायची होती ती तुम्ही का फिरवली नाही? बैठकीनंतर अंतिम असं ठरलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात आहे की त्या ठिकाणी जैसे ती स्थिती ठेवा. तुम्ही जे कॉलमचा हट्ट करते कॉलम करू नका. उलटा आम्ही सांगतो का भले ते दुसऱ्या समाजाचं जरी प्रार्थना स्थळ असलं तर ते पडायला नको म्हणून तुम्ही त्याला तात्पुरते सपोर्ट लावा. तात्पुरते सपोर्ट लावा. आम्हाला कोर्टामध्ये जाण्याची संधी मिळेल. कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका मांडतो. तुमची भूमिका एवढीच अपेक्षित होती की सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य पाहून तुम्ही त्या ठिकाणी कालचा अख्खा दिवस, आजची दुपारी आपण किती वाजेपर्यंत होतो? 1:30-2 वाजेपर्यंत होतो. 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रशासनाला संपर्क करून या सगळ्या विषयाला फ्रेमवर्क करता आलं नाही का? बरं, एवढं त्या ठिकाणी ठरलं होतं की तुम्ही तात्पुरते सपोर्ट लावा, बांधकाम बाकीचं काही करू नका. त्याच्यानंतर जेव्हा तिथं बांधकाम चालू राहते, किती जणांचं रेकॉर्डिंग आहे तुमच्या हातात? तिथं सीसीटीव्ही मध्ये अजूनही त्यांचं मला वाटतं हाताने कॉन्क्रीट काढून काम चाललंय. तुम्ही मला एक सांगा, आपल्या चर्चेमध्ये जर असं असेल आमच्याशी चर्चा बाजूला ठेवायची आणि तिकडं बांधकाम चालू ठेवायचं, तर ही सगळी मंडळी इथं घोषणा देतात. सांगतोय शिक्षक असंच चाललंय. श्रीकांतजी, ह्या सगळ्या मुलांच्या भावनेचा विचार करा. या सगळ्या मुलांनी लॉ अँड ऑर्डरला जेवढं मेंटेन ठेवलंय त्या भावनेचा विचार करा. कालपासून ज्या प्रोसिजर आम्ही फॉलो करतोय, ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांशी टेक्निकली आपण चर्चा करतोय, ज्या तुमच्या अडचणी आम्ही समजून घेतोय, आणि त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काय काढतोय की तात्पुरता सपोर्ट लावा. तुम्ही तात्पुरता सपोर्ट लावण्यासाठीची त्या ठिकाणी यंत्रणा लावण्यापेक्षा तुम्ही तर हाताने माल काढून तुम्ही फुटिंग भरताय. ती कशासाठी भरली जाते सर?
ही सगळी मुलं यांच्या भावनांनी काय होतं दोन गोष्टी आहेत. थोडं थांबून नाही दुपारच्या चर्चेमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली त्या भूमिकेपेक्षा वेगळी आता भूमिका जागेवर सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही आमच्याशी चर्चा करताय, समोरच्या व्यक्तींना त्यांची भूमिका चालवण्यासाठी तुम्ही मुभा देताय, असा सगळ्यांचा आता अर्थ होतोय. ह्या मुलांचा बांध जर तुटला, हा जे.पी. वळसे पाटील याला तोडवून जातील, प्रमोद वानखेडेनं तोड होतील आणि संदीप वानखेडेनं तोड आमच्या अंगावर तोडवून जातील. आमची अडचण समजून घ्या. ही सगळी मुलं केवळ आणि केवळ त्या प्रत्येकाच्या भूमिका आमच्याशी जोडलेल्या आहेत आणि कुठेतरी संयमाची भूमिका आहे. मुळात त्याच्यात होतंय काही, तुमचं प्रशासन म्हणून जे सहकार्य जे संवेदनशील पातळीवर पाहिजे, तुम्ही दुपारपर्यंतची भूमिका धरली, त्या भूमिकेप्रमाणे तुम्ही हालचाली का केल्या नाही? सर कॉन्क्रीट करू नका ना. ह्या सगळ्या मुलांची चर्चा सगळ्यांना मी जे बोलतोय मान्य आहे का? ह्या सगळ्या भूमिकेमध्ये माझ्या आता सगळ्यांच्या वतीने विनंती मला वाटतं जास्त फंड पडलेलं सगळ्या मुलांच्या वतीने मी विनंती करतो, सगळ्यांच्या वतीने विनंती करू का? दुपारच्या झालेल्या चर्चेला तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी अंमलबजावणी करा. दुपारी जे ठरलंय तिथं कुठले कॉन्क्रीटचं कॉलम करून तुम्हाला काही लगेच त्याच्यावर लोड देता येणार नाही. तुम्ही तात्पुरते सपोर्ट द्या, आम्ही तुमची त्या वस्तूची काळजी घेतोय, मग ते तुम्ही सपोर्ट देण्यासाठीची यंत्रणा राबवली पाहिजे. जर ती राबवली जात नसेल, समोरचा समाज जर मनमानी करत असेल, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर देखील कॉन्ट्रॅक्टर इंदोर आहे, म्हणणं कसं आहे? आमच्या सगळ्यांच्या वतीने एकच म्हणणं आहे, त्या ठिकाणी जर लॉ अँड ऑर्डर आमच्याकडून जर समजा त्या ठिकाणी बिघडली गेली तर मग अशी संदीप भाऊ म्हणजे त्याप्रमाणे आमची गुन्हे दाखल करा. आणि लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी बांधकाम चालू ठेवून जर त्यांनी बिघडवली आणि या सगळ्या पोरांनी जर उद्या काही वाकडं पाऊल उचललं, त्यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हे आता दाखल करा, तशी त्यांना नोटीस द्या की जर तुम्ही आता तत्काळ जर बांधकाम बंद केलं नाही आणि जर आमच्या सांगितलेल्या निर्देशांचं जर तुम्ही पालन केलं नाही, तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. कारण आता ती सोल प्रॉपर्टी ऑफ युअर्स, जोपर्यंत त्या ठिकाणी बांधकाम करून तुम्ही त्यांना हँडओव्हर करत नाही, जो काही तुमचा उपक्रम आहे तोपर्यंत तुमचे अधिकार त्या ठिकाणी लागू होतात. आता त्या ठिकाणी त्या दर्ग्याचे जी कोणती ट्रस्ट आहे, ती ट्रस्ट आता जोपर्यंत बांधकाम होते तोपर्यंत ते मालक नाहीत, ते संयोजक नाहीत, ते मॅनेजर नाहीत. मॅनेजमेंट तुमच्याकडे आहे, तुमची यंत्रणा लावा. आणि या सगळ्या मुलांच्या वतीने मी पुन्हा एकदा सांगतो, लॉ अँड ऑर्डर समोरच्या समाजाने हातात घ्यायला उपयोग नाही. तुम्ही अजूनही त्यांची सुरू असणारी बांधकामं तुम्ही थांबवा आणि त्यांना तुम्ही नोटीस देऊन ती बांधकामं थांबवा. हे सगळ्यांना मान्य आहे का? आणि हे जर होणार असेल तर आम्हाला तुम्ही आता त्या पद्धतीने पेपरवरची नोटीस द्या, तुम्ही घोषित करा, आम्ही आता उठून निघतो. आणि होणार नसेल जर त्यांना तुम्ही उद्या तशी नोटीस जर देणार नसेल आताच्या क्षणाला की जर तुम्ही बांधकाम थांबवलं नाही, तुमची जर मनमानी केली, तुम्ही जर कायदा हातात घेतला, तर नाईलाजाने नगर प्रशासन तुमच्यावर फौजदारी कारवाई करेल. अशी तुम्ही त्यांना नोटीस जर देणार असाल, तसं जर समज देणार असाल तर आम्ही या ठिकाणी उठतो. अन्यथा इथं रात्रीचे 12 वाजले आणि सकाळची उद्या दुपारी 12 वाजले ते काय अडचण नाही. बरं, माझा असा प्रश्न आहे का की आता त्या समाजाची जी 200-300 मुलं उभी आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही जमावबंदी लागू करावी अशी आमची 2 दिवस कारण शनिवार रविवार काय करणार? माझी म्हणजे तुमच्या अधिकारात आणि शनिवार रविवार तर सर तुम्ही सुट्टीवर असणार, मग तुम्ही आम्हाला अशी उत्तरं साहेबांनी सांगितलं 144 लागू होईल. आता परत त्याची विरुद्धी मी करणार नाही, कारण जी चर्चा आमची झालेली त्या चर्चेचा तपशील आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली तर पत्रकार परिषदेच्या वार्तालापामध्ये आम्ही सर्वच्या गोष्टी क्लिअर केलेल्या. परंतु एकूणच आता ही परिस्थिती पाहता आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता त्याच्यामध्ये आपण आता 2 निर्णय त्याच्यामध्ये घेतोय की ज्या आपल्या वादांची दर्ग्याचं काम आपल्या परिसरामध्ये सुरू आहे,
तर त्या स्ट्रक्चरला आता पुढे भविष्यामध्ये मी जे पुढच्या काही लगेच दिवसांमध्ये त्याच्यामध्ये काही म्हणून फक्त टेम्पररी स्ट्रक्चरचं काम नगरपालिकेच्या वतीनं ठेकेदार त्या ठिकाणी करेल अशा पद्धतीच्या देखील सूचना आपण त्या ठेकेदाराला देऊ. तुम्ही बरोबर आहे. पहिला मुद्दा म्हणजे याचा असा आहे की टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी तात्पुरते आधार लावून त्या बांधकामाला खाली पडणार नाही याची काळजी घेणे याला टेम्पररी स्ट्रक्चर आपण म्हणतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उभं राहू. टेम्पररी स्ट्रक्चर म्हणजे आपण जे लाकडी बांबू राहून जे काही स्लॅब त्याच्याऐवजी त्या ठिकाणी त्याचा स्लॅब मोठा आहे त्याला कॉलम जे लोखंडी सपोर्ट त्याचे टेक्निकल कंपनी येत आहे. ती कंपनी त्यामध्ये एक्सपर्ट आहे. ती कंपनी ते सपोर्ट लावेल. ते सपोर्ट अशा पद्धतीचे असतात की ज्यावेळेला खालून यांचं काम आपण जे कोर्टामध्ये जाऊन जी काही भूमिका मांडतोय आणि जे काही आपलं आक्षेपार्ह वाटतंय उद्या जर आपल्या शंकाचं निरसन झालं तर त्यांचं पुढचं काम चालू करण्यासाठी आपण 1 मिनिट देखील त्यांना अडवणार नाही. तोपर्यंत तात्पुरतं टेम्पररी स्ट्रक्चर टेम्पररी कुठलं तात्पुरते सपोर्ट त्याला एक एजन्सी नगरपंचायत त्या ठिकाणी नेमणूक करेल. त्याच्यासाठी त्वरेच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. मगाशी मी जे पवार साहेबांशी बोलत होतो कार्यकर्त्यांना असा कदाचित गैरसमज होऊ शकतो की शिक्षकांना आतमध्ये का घेतलंय. त्या येणाऱ्या यंत्रणेची पवार कुठे आहेत त्या येणाऱ्या यंत्रणेची त्यांनी माझ्यासमोर 3 वेळा फोन केले. उद्या किती वाजता येतात ते 9:30 वाजता उद्या ती यंत्रणा येईल आणि उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहणी केल्याबरोबर त्वरित त्याच्यावरच्या हालचाली त्यांनी करायच्या ही जबाबदारी नगरपंचायतची राहील. उद्या 8 दिवस जर हालचाली झाल्या नाही ते जर स्ट्रक्चर खाली पडलं तर नगरपंचायत जबाबदार आहे. बरोबर आहे. आम्हाला जी कोर्ट प्रोसिजर करायची ती प्रोसिजर करेपर्यंत माननीय प्रांत साहेब म्हटल्याप्रमाणे तात्पुरतं म्हणजे लोखंडाचे बांबू लावून तात्पुरतं आधार देणे. हा पहिला मुद्दा मला असं वाटतं सर्वांचा आता त्याला स्टेटस को आपण ठेवूया. त्याच्यामध्ये वाढ काही त्याच्यामध्ये होणार नाही. आणि दुसरी गोष्ट या संघटनेची जर काही पाणीचं मटेरियल जर त्यांनी मोबिलाइज केलं असेल तर आपण कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊ टाकू ते मटेरियल जे काय असेल ते साहित्य बाजूला. हा 2 नंबरचा मुद्दा. 3 नंबरचा मुद्दा की या घटनेमुळे जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली तर त्या ठिकाणाच्या परिसरामध्ये तातडीनं जबाबदारी लागू करण्याचा प्रस्ताव मला असं वाटतं पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेला आहे. तो आदेश आपण उद्यापर्यंत पारित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या ठिकाणी परत विनाकारण गर्दी होऊन आणि सुरक्षा परिस्थिती बिघडण्याचं जे काय आहे तर तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार. तर मला असं वाटतं या 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं आता एकमत करायला काही हरकत नाही. त्यामुळे विनाकारण आता एकमत करायचं का कालपर्यंत जशा पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य केलं उद्यापासून टेम्पररी स्ट्रक्चर तुम्ही आता गेल्यानंतर त्यांना बोलून घेऊ कसं सगळेजण आपापसामध्ये बोलू नका कृपया. आता ते माननीय प्रांत महोदयांनी कालपासून जो विषय उभा राहिला या विषयामध्ये कळत नकळत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना देखील जोडल्या गेल्या. आपल्या डोळ्यासमोर जे काही थोडीशी शंकेचं एक वादळ निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कायद्याच्या जागृत राहून काल संध्याकाळपासून पोलीस प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दुपारपर्यंत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक होती. मगाशी शिवसाहेब म्हटलं आपण त्यांच्या भावनेचा आदर करूयात की त्यांना त्यांच्या वरिष्ठांचं काहीतरी मार्गदर्शन घ्यावं लागलं असेल. त्याच्यामध्ये आपण फार खोलात जायची काही गरज आता तर राहिली नाही. प्रांत साहेबांनी त्यांच्याकडे असणाऱ्या अधिकारांचा वापर करून
ते काम आता तत्क्षणी आहे त्या स्थितीत थांबवलेलं आहे. पुढं कोणताही सिमेंटचा वापर करून कोणतेही काम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सगळं सिमेंट आणि तत्सम बिल्डिंग मटेरियल तिथून उचलण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सोबतच त्या दर्ग्याला भविष्यात काय अडचणी येऊ नये म्हणून त्याला जे सपोर्ट द्यायचे ते सपोर्ट देण्यासाठीची देखील त्यांनी त्या ठिकाणी सूचना संबंधित एजन्सीला दिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्या ठिकाणी समोरचा समाज जमू नये आणि आपणही जमू नये म्हणून त्या भागाच्या 100 मीटर अंतरामध्ये 144 तुम्ही लागू करता हे तुम्ही घोषित केलेलं आहे. आमच्या दृष्टीने सगळे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आलेत, पण याच्यामध्ये आमची एक विनंती अशी राहील, हे सगळं तुम्ही करत असताना आमच्या बाजूने 100% कायद्याला आम्ही समर्थन आणि सपोर्ट देणार आहोत का? दुसरा एक मुद्दा अजून राहिला की याच्यामध्ये तुम्ही मागणी करा आपल्या या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची आपल्याला गरज आहे. सर्टिफाईड कॉपी काढून घ्या. तुम्ही बोलले ना त्याचं पत्र त्याचं एक पत्र आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या साहेबांनी पारित केलेल्या आदेशांना जर पालन करतोय तर आपण हीच विनंती साहेबांनी करू का हे समोरच्या पक्षाने देखील पालन करावं. कायदा सुव्यवस्था आणि मनसरची आताची संस्कृतीची बीन आहे ती त्यांनी जपावी. समोरच्या पक्षाला देखील आपण साहेबांच्या माध्यमातून हे आव्हान या ठिकाणी करू आणि जर भविष्यात काही जर अडचणी आल्या तर त्याला प्रशासन म्हणून त्यांनी त्यांच्या पातळीवरती हँडल करावं. त्यांना सांगा आजच्या काय बंद विषयामध्ये देतो आम्ही या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.